सारस्वतकार विल भावे, श्री श वा दांडेकर यांच्या मते संत सोपानदेवांचा जन्म शके 1199 म्हणजेच इसवी सन 1277 आपेगाव येथे झाला. सोपानदेव हे ज्ञानदेवांचे छोटे बंधू. गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांनी दीक्षा घेतली नाथ संप्रदायाची, आणि हे लहान बंधू म्हणजे सोपानदेव आणि ज्ञानदेव यांनी निवृत्तीनाथांकडून दीक्षा घेतली. त्यांनी त्यांना आपलं गुरु मानलं. सोपानदेवांच्या अंगी कठोर वैराग्य, विरक्ती बांधली. आज सोपानदेवांच्या नावावर 49 अभंग आहेत. सोपानदेवांची भावभक्ती सृष्टीमध्ये श्रीराम हा विठ्ठल रूपाने येतो. म्हणजे निवृत्तीनाथांच्या अभंगांमध्ये कृष्ण रूपात येतो, तर सोपानदेवांच्या अभंगामध्ये श्रीरामाच्या रूपात येतो. सोपानदेवांच्या अभंगातून राम नांदे सर्वा घटी वगैरे असं श्रीरामाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि श्री विठ्ठल आणि श्रीराम यांच्यातच त्यांचे अद्वैत सामावलेले आहे. सोपानदेव म्हणतात, मनाचे मवाळ हरिरूप चिंतिती, रामकृष्ण मूर्ती नित्य कथा. रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वदा, न पवेला आपदा नाना योगी. संत सोपानदेवांनी दाशरथी अवतारी सगुण रामाच्या उपासनेतून निर्गुण आत्मारामाची प्राप्ती हा भक्तिमार्ग आत्मसात केला. नाम तेथे राम हा त्यांचा भक्ती सिद्धांत आहे. परमेश्वराच्या भक्तीबरोबरच त्यांना गुरुभक्ती ही श्रेष्ठ होय. गुरुविषयी अपार श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, जिव्हाळा आणि स्नेह त्यांच्या मनात होता. म्हणून ते म्हणतात, तुझं माझी प्रेम गेले स प्रेमे, जप व्रत नेम हारपले, सोपान सगळा न दिसे इही डोळा, तुची बा गोपाळा आत्माराम. अशा प्रकारे संत सोपानदेव योगी आणि भक्तिमार्गी संत होते. त्यांच्याबद्दल डॉक्टर र गोसावी म्हणतात, माणसाचे मन एकदा सोवळं झालं म्हणजे अवघं ब्रह्मांड सोवळं असल्याची जाणीव होऊ लागते. आणि मग सोपानदेवांना पृथ्वी सोवळी, आकाश सोवळे, मन हे ओवळे अभक्तांचे, ब्रह्म हे सोवळे, न देखो ओवळे, असा खेळे मिळे इथे जण. असे ब्रह्मज्ञान ते निर्मळ मनाच्या महात्म्यातून सांगतात. विनम्रता, रुजुता आणि तत्वशीलता हा सोपानांच्या व्यक्तित्वातील अनन्यसाधारण विशेष होता, असं र गोसावी लिहितात. आणि मग शेवटी सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य 13 शके 1218 म्हणजेच इसवी सन 1296 सासवड येथे समाधी घेतली. याचं वर्णन करताना
नामदेव म्हणतात संत, उठिले वैष्णव आटोपले भोजन, केले आचमन भोगावती. भोगावती नदीच्या काठावर अवघ्यांनी घेतला सोपान वटेश्वर, गोंदा महादा साचार विडे देती. येथे गोंदा आणि महादा हे संत नामदेवांची मुलं आहेत. निशिदिनी कीर्तन केले द्वादशी, वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष. भोगावती केले अवघ्यांनी स्नान, चालिले सोपान समाधीशी. नामा म्हणे देवा स्थळ मनोहर, उठावले भार वैष्णवांचे. अशा प्रकारे सोपान देवांनी मार्गशीर्ष वर्ध्य 13 शके म्हणजेच 1218 अर्थात इसवी सन 1296 सासवड येथे समाधी घेतली. याचाच अर्थ ज्ञानदेवानंतर लगेच म्हणजे पुढच्या महिन्यात सोपान देवांनी समाधी घेतली. सोपान देवांच्या नंतर आपणास आज त्यांची छोटी बहीण मुक्ताबाई हिच्याबद्दलचं थोडंसं विवेचन आपण आज इथे घेणार आहोत. संत मुक्ताबाई या भावंडांमध्ये सर्वात लहान, शके 1201 म्हणजे इसवी सन 1279 त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला. संत मुक्ताबाई भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी. तिचे वडील बंधू निवृत्तीनाथच हे तिचे गुरु होते. संत मुक्ताबाईंच्या अल्पायुष्यामध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, माता पिता प्रयाग गमन, विसोवा खेचरासी शरणागती, संत नामदेवांचे गर्भहरण, भावंडांची समाधी, तापी तीरावर अनंतात विलीन होणे, ताटीचे अभंग, हठयोगी चांगदेवांचे शिष्यत्व, गोरक्ष कृपा इत्यादी घटना जीवन प्रसंगांचे महत्व आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगी मुक्ताबाईंची भूमिका अत्यंत कणखर, परखडपणाची आहे. आज संत मुक्ताबाईंनी वारकरी संप्रदायांच्या संत मेळाव्यामध्ये विद्युल्लता अर्थात विजयप्रमाणे तिला संबोधले जाते. संत नामदेव थोरा मोठ्यांना देशोधडी लावणारी सनकाडी असं वर्णन या मुक्ताबाईचे करतात. तर या मुक्ताबाईंना 18 वर्षाचे आयुष्य लाभले तरी संत परिवारात तिला महत्वाचे स्थान होते. तिचा फार मोठा अधिकार होता. आज सकल संत गाथेत मुक्ताबाईंच्या नावावर 42 अभंग उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईला दिलेली सनद, ताटीचे अभंग, ज्ञानप्रबोध ग्रंथ, मुक्ताबाईचे अभंग आणि संत मेळाव्याशी असलेल्या अनुबंधातून झालेली निर्मिती इत्यादी अभंग काव्य निर्मिती आज मुक्ताबाईंच्या नावावर जमा आहे. मुक्ताबाईंनी कूट अभंगांची रचना केली. त्या म्हणतात, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वणी, संत सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवांनी जेव्हा ताटी लावून घेतली, झोपडीचं दार लावून घेतलं, तेव्हा त्यांच्यासाठी उद्देशून
ज्ञानेश्वरांना ताटी उघडा ज्ञानदेवा ज्ञानेश्वरा असं ही लहान बहीण म्हणत आहे. संत मुक्ताबाईंच्या अभंगवाणीत परमेश्वर भक्ती आहे. त्यांच्या अभंगातून योग मार्गाच्या खुणा आढळतात. नादबिंदू, सहस्त्रदळ कमळ, सत्रावीचे नीर असे योग मार्गातील पारिभाषिक शब्द त्यांच्या अभंगात जाणवतात, दिसतात. त्यांचे पंढरी महात्म्य, नामपर, संतपर, उपदेश आणि कूट अभंग आहेत. संत मुक्ताबाई म्हणतात, परमेश्वर आणि आत्मा, सगुण आणि निर्गुण, ज्ञान आणि अज्ञान हे भेद परमेश्वराच्या नामस्मरणाने लयाला जातात. पंढरपूरचा विठ्ठल हाच एक तारक आहे. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, प्रकृती निर्गुण, प्रकृती सगुण, दीपे दीप पूर्ण, एका तत्वे. देखिले गे माये, पंढरी पाटणी, पुंडलिका अंगणी विठ्ठल राज. मुक्ताबाईंचे जीवन मुळातच विरक्त, वैराग्यपूर्ण आणि एका योगिनीचे होते. त्या संसार विन्मुख होत्या. त्यांच्या अभंगातून सांसारिक दुःखाचे दर्शन घडत नाही. पण त्यांची अभंगवाणी ही दुःख गाथा नसून भक्ती, योग, ज्ञान, मार्गदर्शनपर आहे. आधी तू मुक्तची होता शिरे प्राणिया, परी वासने पापिनिया नाडीलाशी. मुक्ताबाईंच्या कूट अभंगातून अनुभवातली गूढता, योगाचे पारिभाषिक शब्द येतात. श्रीज आजगावकर, जर आजगावकर म्हणतात, काही अभंग निवळ वेदांतपर व योगशास्त्रपर असल्यामुळे वेदांताची आणि योगशास्त्राची माहिती असल्याशिवाय त्यांचा अर्थ कळणे कठीण आहे. संत चांगदेवासारखा हठयोगी सिद्ध पुरुष मुक्ताबाईंना आई असे संबोधतो. मुक्ताबाई म्हणतात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव जहाला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. माशी व्याली, घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. अशा प्रकारे अनेक कूट अभंगांची रचना मुक्ताबाईंनी केलेली आहे. संतबाई मुक्ताबाई म्हणतात, अंतःकरणातील चित्तवृत्ती जेव्हा आत्मसाक्षात्कारार्थ ऊर्ध्वगामी होते, तेव्हा मुंगी सदृश्य अशा जीवाच्या कवेत आत्मसूर्य आल्याप्रमाणे अवस्था होते. हे वरील अभंगांमधील जाणवतं. डॉक्टर सुहासिनी इर्लेकर मुक्ताबाईंच्या अभंगांबद्दल म्हणतात, मुक्ताबाईंची कविता प्रारंभापासूनच स्वतंत्रपणे वाटचाल करू पाहते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुक्ताबाईला लाभलेले विलक्षण आत्मजागृत अंतर्मन. मुक्ताबाईंची अभंगवाणी परार्थाकरिता, परमार्थाकरिता, सांप्रदायिकांकरिता आहे. त्यांच्या अभंगात नाम महिना, गुरुस्तुती, आत्मस्थिती, उपदेशपर, योगपर, आध्यात्मिक अशी विविध विषयांवर मुक्ताबाईंची अभंगरचना आहे. अर्थात वयानं सर्वात लहान असलेल्या मुक्ताबाई वैशाख वद्य 1219 म्हणजेच इसवी सन 1297 वयाच्या 18व्या वर्षी मेहूज या ठिकाणी मुक्ताबाईंनी समाधी घेतलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये
संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चारींचेही अभंग अभ्यासक्रमात आहेत. आणि आज आपण सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. धन्यवाद.